आई असं काय करतेस तू? अगं तू विसरतेस का? त्याच्या प्रोजेक्टसाठी आपणच फंडिंग दिलंय. सो मी काही विसरलेले नाहीये. आणि किर्लोस्कर कंपनीकडून ही अशी धर्मादायी कामं सुरूच असतात. उद्या ह्यानी नाही दुसऱ्या कोणी हे प्रोजेक्ट आणलं असतं ना माझ्याकडे, तर मला खात्री आहे मी ह्यालाही फंडिंग केलंच असतं. बाप रे, या वहिनींचं ना काही कळतच नाही मला. आता देवाला कन्फ्यूज करून झालंय, आता स्वतः कन्फ्यूज आहेत. मी काय म्हणते, यांना ठरवता का येत नाहीये? यांना आदित्य हवाय की नकोय ते सततचे डायलॉग ऐकून ना मला खूप बोर झालंय. आई प्लीज असं नको बोलूस का? आई हा प्रोजेक्ट कधी काळी तुझंही स्वप्न होतं. मी जेव्हा या प्रोजेक्ट बद्दल तुला सांगितलं होतं तेव्हा तू खूप विश्वासाने हे प्रोजेक्ट माझ्या हाती दिले आणि आता मी ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतो. मला फक्त तुझे आशीर्वाद हवेत. खरंच मनापासून इच्छा आहे की उद्घाटनाच्या दिवशी या प्रोजेक्टची पायाभरणी तुझ्या हस्ते व्हावी. मी विनंती करतो. अहिल्या प्लीज नको नकार देऊस. अगं आदित्यने खूप मनापासून तयारी केली ग या प्रोजेक्टसाठी. खूप मेहनत घेतली त्यांनी आणि या प्रोजेक्टमुळे लोकांचा फायदाच होणार आहे ना. म्हणून म्हणतोय तू जावंस या कार्यक्रमाला प्लीज. आई मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहेस. हे बघ मी तुझ्या नजरेत जरी चुकलो असेल तरी मी भरकटलो नाही. आई तुझ्या मार्गावर चालायला शिकवलंस त्याच मार्गावर आहे मी. आई तू आता माझा आदित्य राहिलेला नाहीयेस. काय बोलतीयस? बरोबर बोलतेय मी. ज्या दिवशी तू त्या मुलीचा हात पकडून या घरातनं बाहेर पडलास ना, त्या दिवशी तू माझा आदित्य राहिला नाहीस. त्या दिवसापासनं तुझा आणि आमचा काहीही संबंध राहिला नाही. तुझ्यात आणि माझ्यात आता काहीही नातं उरलेलं नाही. मी माझ्या आईशिवाय अपूर्ण आहे. मला खात्री आहे तू नक्की अशी आहे इनॉग्रेशन. मी तुझी वाट पाहिन. इझी आई. एक मिनिट. एक लक्षात ठेवा, त्या कार्यक्रमाला कुणीही जाणार नाहीये. त्याचा आणि आपला आता काही संबंध उरलेला नाहीये आणि आपल्यासाठी त्याची किंमत 0 आहे. त्यामुळे कुणीही तिथे जायचं नाहीये. दिवसाचं मस्त आग पेटलीये. आता यावर ना हात शेकायला खूप मज्जा येणार आहे.